कलिंगड आणि खरबूज पिकाची लागवड करण्यापूर्वी बेडमध्ये बेसल डोस कोणता टाकावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। बघा मित्रांनो, या ठिकाणी जो मी बेसल डोस काढलेला आहे तो महाराष्ट्रासाठी एक ॲव्हरेज बेसल डोस आहे। समजा तुम्ही जर तुमच्या जमिनीचं माती परीक्षण केलं तर या डोसमध्ये थोडेसे वरखाली बदल होऊ शकतात, परंतु सरासरी महाराष्ट्राचा जर विचार केला तर तुम्ही बेसल डोस मध्ये निंबोळी पेंट 4 बॅग घेऊ शकता। डीएपी किंवा 10-26-26 दोन्हीपैकी कोणतंही एक 2 बॅग आपल्याला घ्यायचं आहे। पोटॅश आपल्याला 1 बॅग घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आयसिल कंपनीचं पॉलिसल्फेट आपल्याला 2 बॅग घ्यायचं आहे। मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर चांगल्या दर्जाचं ग्रॅन्युल फॉर्म मधलं 10 किलो आपल्याला घ्यायचं आहे। मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला 10 किलो घ्यायचं आहे। रिजेंट अल्ट्रा जे की एक दाणेदार कीटनाशक आहे ते आपल्याला 5 किलो घ्यायचं आहे। बेन्सल्फ जे डाळीसारखं खत येतं ज्याच्यामध्ये सल्फर असतं 90% ते आपल्याला 10 किलो घ्यायचं आहे आणि झिंक सल्फेट आपल्याला त्या ठिकाणी 5 किलो घ्यायचं आहे। मित्रांनो, सांगितलेला सर्व डोस एकत्र करून बेडमध्ये चांगल्या प्रकारे भरून मगच आपल्याला त्या ठिकाणी मल्चिंग हातरून लागवडीचं नियोजन करायचं आहे। चला तर मग मी सांगितलेला डोस तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सुचवा आणि याच्यामध्ये आणखीन कुठलं खत ऍड करायचं आहे किंवा कोणतं खत जास्त झालं आहे ते देखील आम्हाला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सुचवू शकता। धन्यवाद।